तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विद्रुपीकरण विकृतीकरण केलं जात नाही तोपर्यंत सावरकरांवरची निष्ठा उजळून दिसणार नाही, त्यांच्या देशभक्तीची प्रतिमा स्वच्छ दिसणार नाही आणि पेशवाईचा पराक्रम आणि त्या पेशवाईचं उदात्तीकरण या विचारधारेला करता येणार नाही। म्हणून ही विचारधारा पूर्वापार छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचं विकृतीकरण आणि विद्रुपीकरण करत आलेली विचारधारा आहे। इतके वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहास शिकवला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं। शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटलं नव्हतं, पण जाणीवपूर्वक आम्हाला इतिहास शिकवण्यात आला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं, त्याच्याबद्दल ते माफी मागणार आहेत का? नमस्कार, मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली ही घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक ऐतिहासिक आणि प्रमुख अशी घटना आहे आणि या घटनेचं वास्तव अगदी स्वच्छ सूर्यप्रकाशा एवढं स्वच्छ आहे आणि या घटनेचं वर्णन इस्लामिक इतिहासकार असतील, हिंदू इतिहासकार असतील, बखरकार असतील अथवा डच इंग्रज इतिहासकार असतील अथवा परकीय भारतामध्ये आलेले प्रवासी असतील, या सर्वांचं या घटनेसंदर्भात एक मत असताना आपल्या देवेंद्र पंतांनी सुरतेची लूट कधी झालीच नाही, काँग्रेसनं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असा खोटा इतिहास शिकविला, म्हणून काँग्रेस आता कधी माफी मागणार असा जो प्रश्न केला ना, तो प्रश्न का केला असेल, या पाठीमागची कारण मीमांसा काय असेल, ही घटना ऐतिहासिक घटना वास्तव असताना, या घटनेसंदर्भात सर्व इतिहासकारांचं एक मत असताना आपल्या पंतांनी ही गोष्ट खोटी का म्हणून ही घटना खोटी का म्हटली असेल, या पाठीमागची कारण मीमांसा जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी औरंगजेबाच्या शक्ती सामर्थ्याला मोजत नाही। शाहिस्तेखानाची लाखोची फौज स्वराज्यामध्ये ठाण मांडून बसलेली असताना मी या शाहिस्तेखानाच्या आणि या मोगली फौजेच्या शक्ती सामर्थ्याला काडीची किंमत देतो। माझ्या मते या औरंगजेबाच्या आणि शाहिस्तेखानाच्या लष्करी सामर्थ्याला, आर्थिक साम्राज्याला माझ्या लेखी काही एक किंमत नाही, हे दाखवून देण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला अतिशय प्राणप्रिय असलेली संपन्न अशी बाजारपेठ म्हणजे दक्षिणेच्या गालावरचा तीळ म्हटलं गेलं तरी हरकत नाही, एवढं महत्त्व आर्थिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या बाजारपेठ सुरतेला होतं आणि त्या बाजारपेठेवर डोळा ठेवणं म्हणजे खुले आम औरंगजेबाच्या साम्राज्याला आव्हान देण्याचा प्रकार होता। बहिर्जी नाईक सुरतेची पाहणी करण्याकरता जात आहेत, खडा न खडा माहिती गोळा करून आणतायत। 5000 लष्कर त्या किल्ल्याची संरक्षण करण्याकरता ठेवलेलं आहे, परंतु त्यातलं 1000 सैन्य हे लढाऊ आहे अशी महत्त्वाची बातमी आणि कोणता व्यापारी किती सधन आहे, कुठे काय आहे याची खडा न खडा माहिती बहिर्जी नाईक छत्रपती शिवाजी महाराजांकडे घेऊन येतात। आणि मग काय, डिसेंबरमध्ये चालू झालेली ही मोहीम चालू झाली आणि 20 दिवसामध्ये
बरोबर 5 जानेवारीला ती सुरतेच्या सीमेवर येऊन पोहोचते आहे आणि 6 जानेवारी 1664 ते 10 जानेवारी 1664 4 दिवस ही सुरतेची यथेच्छ लूट छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आहे. आणि लूट करण्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे? हेतू एकच आहे. मुघली साम्राज्याच्या विरोधामध्ये लष्करी मोहीम काढणे, मोर्चे काढणे यासाठी लागणारा खर्च आणि त्याबरोबरच आदिलशाही मुलखामध्ये स्वाऱ्या काढण्याकरता, मोर्चे काढण्याकरता आणि लष्करी मोहीम आखण्याकरता दोन्ही पातळ्यावर लागणारा खर्च भागवायचा कुठून, आणायचा कुठून, यामधनं ही सुरतेची लूट झालेली आहे. आणि छत्रपती शिवरायांनी सुरतेच्या लुटीचा हा पराक्रम केलेला आहे. सुरतेची लूट म्हणजे नागाच्या बिळात घुसून, आतमध्ये घुसून त्याचा फणा तिथं ठेचून काढण्यासारखा हा पराक्रम आहे. आणि हा पराक्रम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना किती लूट मिळालेली आहे तर 3000 हमाल, प्रत्येकाच्या हातामध्ये 2 पिशव्या आहेत. याच्यामध्ये कापड नाही, जाडं भरडं साहित्य नाही, भांडी कुंडी नाही, अजिबात नाही. त्या प्रत्येक पिशवीमध्ये एक तर सोनं आहे, एक तर हिरे आहेत, एक तर माणिक आहेत, पाचू आहेत, मोती आहेत. म्हणजे अगदी केवळ आणि केवळ 3000 हमालांच्या हातामध्ये 2-2 पिशव्या आणि केवळ मौल्यवान रत्नांनी भरलेल्या पिशव्या आहेत. एवढी लूट छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज वाशी बेंद्रे लिखित जे काही इतिहासावरचं एक मौल्यवान ग्रंथ आहे त्यामध्ये या लुटीची किंमत, मूल्य त्यावेळी 25 लाखापर्यंतची लूट आहे. बघा, 25 लाखाची रक्कम होते त्या लुटीची. फडणवीसांना स्वराज्याची माहिती नाही आणि ते चुकीने असं बोलतायत असं आपण समजायचं का? अजिबात नाही, अजिबात नाही. गोळवलकरी वर्णश्रेष्ठत्वाच्या विचारधारेला अग्रक्रम देणारी गोळवलकरी विचारधारा आणि या विचारधारेतून जन्माला आलेला राजकीय पक्ष भाजपा आणि त्याचेच प्रमुख पाईक असलेले देवेंद्रजी फडणवीस आणि यांना छत्रपती शिवाजी महाराजांची ही ऐतिहासिक घटना, सुरतेची लूट माहिती नाही असं समजायचं काही कारण आहे का? अजिबात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातली ही ऐतिहासिक घटना गोळवलकरी विचारधारेला, वर्णश्रेष्ठत्वाचा अहंकार, अभिमान मिरवणाऱ्या विचारधारेला आणि त्यातून जन्माला आलेल्या भाजपाला आणि फडणवीसांना सुद्धा चांगल्या प्रकारे ही गोष्ट माहिती आहे. तरी ही घटना घडलीच नाही हा इतिहास पुसण्याचा का बरे अट्टहास फडणवीस करत असतील? त्याचं कारण आहे, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विद्रुपीकरण, विकृतीकरण केलं जात नाही तोपर्यंत सावरकरांवरची निष्ठा उजळून दिसणार नाही, त्यांच्या देशभक्तीची प्रतिमा स्वच्छ दिसणार नाही आणि पेशवाईचा पराक्रम आणि त्या पेशवाईचं उदात्तीकरण या विचारधारेला करता येणार नाही. म्हणून ही विचारधारा पूर्वापार छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचं विकृतीकरण आणि विद्रुपीकरण करत आलेली विचारधारा आहे. कारण ह्याशिवाय या गोष्टी घडणार नसतील म्हणून ही विचारधारा या गोष्टी करते आहे. आता तर त्यांनी पूर्णपणे इतिहासाचं विकृतीकरण आणि विद्रुपीकरण नव्हे तर अपहरण म्हणजे पूर्णपणे इतिहासच ती घटना घडलीच नाही हे अशा पद्धतीचं
म्हणजे इतिहास पुसण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करू लागलेले आहेत. मग जर आपण या गोष्टी करणार असू, इतिहासाचं विकृतीकरण होत असताना आपल्या समाजातील बहुजन नेतृत्व, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, या नेतृत्वांनी देवेंद्र फडणवीसांना एक प्रश्न साधा विचारावा की गोळवलकरी विचारधारेचं तुम्हाला समर्थन करायचं तर खुशाल करा. त्याला आमची आडकाठी असण्याचे कारण कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये ते चालेल, तुमचं व्यक्तिगत विचारधारेला स्वातंत्र्य असावं. पण मग जर एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही छत्रपती शिवरायांच्या विचारांचे पायीक आहोत, तर देवेंद्र फडणवीस इतिहास पुसत असताना एकनाथ शिंदेंनी एक साधा प्रश्न विचारावा, सुरतेची लूट झाली आहे की नाही. एकनाथ शिंदे आता संघवाशी झालेले आहेत आणि आता अजित पवार बाहेर पडतात की काय अशी शंका आहे. पण बहुजन समाजानं जे की देवेंद्र फडणवीसांचे अनुयायी म्हणून वावरतात, जे संघ परिवाराचे अनुयायी म्हणून वावरतात, भाजपाचे अनुयायी म्हणून वावरतात सध्या, त्या बहुजन समाजातल्या तरुणांनी आपल्या इतिहासाचं विकृतीकरण होत आहे, आपल्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचं विडंबन होत आहे, हे सहन करता कामा नये. देवेंद्रजी, आपण मुल्ला नुसरती यांनी आदिलशाहीचा अलीनामा हा ग्रंथ लिहिला, इतिहासकार आहेत. त्यामध्ये या सुरतेच्या लुटीचं वर्णन आहे. तुम्हाला कदाचित इस्लामिक इतिहासकारावर विश्वास नसेल, पण पुरंदरी बखरकार, कारण पुरंदरी साहित्य जिथून निर्माण झालं त्या बखरीवर आपला प्रचंड विश्वास असेल असं मानून आपण एक काम करा, सभासद बखर वाचा, त्यामध्ये सुरतेची लूट आहे. मल्हार रामराव चिटणीसांची बखर वाचा, त्यामध्ये तुम्हाला नक्कीच सुरतेची लूट वाचता येईल. 91 कलमी बखर वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला या सुरतेच्या लुटीचं वर्णन मिळेल. इंग्रजांचं रेकॉर्ड आहे ते बघा, यामध्ये सुरतेच्या लूट आहे. डच रेकॉर्ड आहे, यामध्ये आपल्याला सुरतेच्या लुटीचे संदर्भ वाचायला मिळतात. एवढंच कशाला, निकोलाय मनुची हा प्रवासी आहे, तो सुद्धा वर्णन करतोय. बर्नियर सुरतची लूट झाली म्हणून सांगतोय, फ्रायर सुरतची लूट झाली म्हणून सांगतोय. आणि ही सर्व, एवढंच कशाला, आणखीन एक नाव सांगता येईल, कॉस्मा डी गार्डा हा सुद्धा सुरतची लूट झाली म्हणून सांगतोय. ग्रीक असेल, फ्रेंच असेल, इंग्रज साहित्य असेल, डच असेल, ही सर्व समकालीन इतिहासकार जे असतील यातली ती एकमतानं, म्हणजे इस्लामिक इतिहासकार, हिंदू इतिहासकार, डच इतिहासकार, इंग्रज इतिहासकार, ही सर्व जर सांगत असतील आणि देवेंद्र पंत ही घटना घडलीच नाही म्हणून सांगत असतील, तर यापुढे आपल्या बहुजन नेतृत्वाने सत्तेपायी आपली बुद्धी गहाण टाकली असेल, आपल्या स्वराज्याचं जे काही अस्मिता आहे ती जर कुठेतरी यांच्या वसंगळी टाकण्याचा प्रयत्न करत असतील गोळवलकरी विचारधारेच्या, तरी बहुजन समाजानं आता तरी थोडं शहाणं व्हावं आणि ह्या पेशवाईचं उदात्तीकरण करणाऱ्या आणि छत्रपती शिवरायांचं इतिहासाचं पुसणाऱ्या, इतिहासाचं विडंबन, विकृतीकरण, विद्रूपीकरण करणाऱ्या पंथांपासून बहुजन समाजानं सावध होण्याची वेळ आलेली आहे. हे मात्र नक्की आहे. धन्यवाद.